कन्याकुमारी पोहोचतच आहोत. आपले सगळे साथीदार मागं आहे, आपण समोर आहोत. जसं कार आधी समोर होतो तसं समोर आहोत आपण आज पण. आणि व्ह्यू बघा, इथं थांबलाव मी एका जागी, ते लोक यायचे आहे म्हणून नाही का. व्ह्यू व्ह्यू किती सारी वस्ती बनवली इकडे. फ्लॅट सिस्टीम झालेला आहे पूर्ण वैष्णोदेवीमध्ये. कच्चे पक्के सगळे चाललो आणि बा मस्त एक नंबर फिरून आले. आपला बच्चे घेऊन अर्ध कुवारी पोचतो आता, म्हणजे डबल वापस दर्शन करायसाठी. पण इथे म्हणत आहे का रात्रीचे 8 वाजल, तर म्हणून आम्ही धरूनच हात. आपण आता इथे बसलो आहोत, हे बघू शकता. आता आपण बसलेलो आहोत इथे. पाड बघा पाड, आणि पब्लिक बघा ना किती सारी पब्लिक आहे. बहुत पब्लिक आहे. हिमांशू सगळ्यांचे पाय तुटले रे बाबा. पाय तुटले का? नाही. हा नाही, कब नाही. बहुत ताकद आहे आपल्याला. आता चढू शकतो मी 10 किलोमीटर. ऐकलं का? त्याला हवाला पाड चढवा लागते वरती. अजून चढवा लागते म्हणजे चढून आलो मी अजून. तर चला आता कुठे जाऊन, आता खालतीच जाऊन ना मसाज करून एक नंबर पायाची. मग आम्ही केदारनाथ, मग तिथून थोडा आराम करून न उद्या सकाळची वंदे भारत ट्रेन आहे आपली, तिथे जायचं आपल्याला. म्हणजे कुठे? श्रीनगर. आणि तुम्ही ह्या व्हिडिओवर एक वर काम ते लाईक दिले तर यश भाऊ तुम्हाला केदारनाथची यात्रा करून देईल. एक लोक घर बनवता, आता बनवतो आम्ही. बनव रे लवकर लवकर बनवा. घर बनवता 2 BHK फ्लॅट. किती कोणता फ्लॅट बनवता आशू भाऊ आपण? 2 स्टोरी हाऊस बनवता. पाहू शकता आता बनवता आशू भाऊ. आणि तुम्हाला बंदाला दाखवतोय बा. हे बा बघू शकता किती क्यूट आहे. पकडल्या खालती उतरासाठी नाही का, तर तुम्ही बघू शकता किती स्लोप आहे पायऱ्यांना. हळूहळू चाललो आम्ही, कारण की भक्कन खालती चालले पाय आपले. एवढा स्लोप आहे, तर चढणाऱ्यांना तर त्रासच होतोय. उतरणार तेवढा नाही होत, पण पाय बहुत सेट होत आहे मस्त. थांबा थोड्या वेळात होईनच सांगते. आपण आता मसाज करून आलो, सगळेजण मसाजच करत आहे. पूर्ण झाली आणि सुखरूप आणि सुंदर प्रकारे आपली यात्रा झालेली आहे. आणि मागे मंदिर बघू शकता, बालगंगा मंदिर. इथून आपली यात्रा सुरू होते. तर चला आता आपण आपल्या रूमवर जाऊन थकून जाम थकला. तर चला जाऊन आपल्या रूमवर जेवण पाणी करून घेऊन. खड़े हो जाइए, हाथ ऊपर कीजिए. बोल जय करा बोल साचे दरबार की जय. जय करा वैष्णो रानी का. बोल साचे दरबार की जय. जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. जय माता दी. आणि हो आपलं कटराचे ब्लॉग इकडे समाप्त. उद्यापासून आपला श्रीनगर म्हणजे काश्मीरचे ब्लॉग येणार आहे, त्याला सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्या. चला आता आपल्याला वरती जायचं आहे. जाऊन आपण वरती जेवण घे करून रूमवर पोहोचून गेलो. आता नाही का सगळ्यांची म्हणजे हालत झाली आहे. वैभव भाऊ कसं वाटत आहे तुम्हाला? अरे खूप छान वाटत. नाही तुमच्या पाय का म्हणते? पाय पण खूप छान वाटते. नेहमी हिमांशू भाऊ? माझा पाय म्हणते यश भाऊने माझे दर्शन घ्यावे. हे इकडं एक BP पेशंट आहे, बिचारांचे पुन्हा हालत झाली आहे. आणि आपले पाय पाकून म्हणजे असे लालसर झालेले आहे, पाहू शकता. तर चला आता आपण जेवण करायला जाणार आहोत. फ्रेश होऊन देतो, जेवण करतो आणि बघतो आज जेवण म्हणजे मेनू मध्ये काय काय नाही. तर त्याला भेटू. जेवण करायला बघू शकता आलूची भाजी, दाल, मुळा आणि पोळी गरमागरम.
आज आपण थोडे अलग अलग बसलो. उज्जैनकर फॅमिली तिकडं बसली, इकडं वैरागडे फॅमिली ना फरकुंड फॅमिली. या भांडण लावणारा त्याच्या अंगात भैरवनाथ घुसलेला आहे. तर चला मम्मी भेट. आपण जेवण करून आलो आणि थंडी खूप भयानक आहे. तर आता जेवण केलं आपण, आता आराम करून, कारण की उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे श्रीनगरला आणि तिकडे थंडी खूप भयानक आहे म्हणते. एक कॉन्टॅक्ट लिहिला होता मी तिथे, तर थंडी खूप भयानक आहे म्हणते. 2-2 हीटर लावून पण थंडी कंट्रोल नव्हता म्हणते. तर चला झोपतो आता, आराम करतो आणि भेटतो मग उद्या सकाळी. आपलं स्पेशल ट्रेन केली आहे एक, दाखवू तुम्हाला कोणती आता. तर चला भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत. बाय.